नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या देशात 125 कोटी लोक राहतात. त्यातल्या इनमिन 800 लोकांच्या हातात आपण आपलं भवितव्य दिले. त्यासाठी आपण त्यांना विश्वस्त म्हणून दिल्लीला पाठवलंय. भरभक्कम मानधन दिले, राहायला फुकट घर दिले, फोनपासून ते गाडी भाड्यापर्यंत आणि विमान प्रवासापासून ते चहा पानापर्यंत सगळ्या सोयीसुविधा पुरवल्यात. बाकीचे 124 कोटी 99,99,000 आणि वरचे काही लोक या 800 लोकांवर विश्वास टाकून पोटापाण्यामागे धावत असतात. आता इतक्या लोकांचा विश्वास ही किती मोठी जबाबदारी आहे. देशातल्या प्रत्येक माणसाचं आयुष्य कसं असेल की हे 800 लोक ठरवतात. कायदा सुव्यवस्था, आरोग्य, घरं, नोकऱ्या, तंत्रज्ञान, विज्ञान, अगदी कचऱ्याचं काय करायचं ते सुद्धा. आता हा झाला जबाबदारीचा आणि कर्तव्याचा भाग. आता जर तुम्ही जिथं काम करता तिथं काम न करता तुम्हाला पगार मिळेल का हो? कदाचित मिळणार नाही. निव्वळ गोंधळ आणि घोषणा दिल्या तर तुम्हाला तिथं ठेवतील का हा पण प्रश्न आहे. परफॉर्मन्स नाही दिला तर त्याचा काय परिणाम होईल. पोटासाठी हे सगळं आपण लोक करत असतो, पण आपल्या खासदारांना हे सगळं माफ आहे. त्यांनी काहीही केलं तरी चालतं. आता उदाहरण म्हणून तुम्ही हिवाळी अधिवेशनाचं घ्या. हिवाळी अधिवेशनात अख्खच्या अख्खं अधिवेशन पाण्यात गेलं तरी कुणालाही त्याचं स्वैरसुद्धा नाहीये. राजकारण अविरत चालू आहे. त्यामुळे प्रश्न असा आहे की संसदेच्या अधिवेशनाचा बट्ट्याबोळ कोणी आणि का केला. आणि चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे खासदार अमर साबळे, काँग्रेसच्या खासदार रजनीताई पाटील, आपचे राष्ट्रीय प्रवक्ते आशिष खेतान आहेत आपल्यासोबत आणि राजकीय विश्लेषक सुरेश भटेवर आहेत आपल्यासोबत. सुरुवातीला भाजप खासदार अमर साबळे यांच्याकडे. अमर साबळेजी, या संसदेच्या अधिवेशनाचा बट्ट्याबोळ कोणी केला? संसदेच्या अधिवेशनाचा बट्ट्याबोळ काँग्रेस आणि त्यांचं समर्थन करणाऱ्या राजकीय पक्षांनी या हिवाळी अधिवेशनाचा बट्ट्याबोळ केलेला आहे. नोटबंदीचा निर्णय हा काळे धनाच्या विरोधामध्ये झालेला आहे. काळे धनाच्या विरोधामध्ये लढाई लढत असताना या सर्व राजकीय पक्षांनी त्याला पाठिंबा देणं गरजेचं होतं. परंतु तो पाठिंबा देण्याच्या ऐवजी त्यांचे फायनान्सर आहेत किंवा जे काळे धन आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी काँग्रेसने जनतेच्या नावाखाली सभागृहामध्ये हैदोस घातला आणि त्याच्यामुळे कामकाज होऊ शकलं नाही. कोणत्याही सत्ताधारी पक्षाला जे ठरवून दिलेलं कामकाज झालं पाहिजे अशीच अपेक्षा असते. त्यासाठी अनेक बिलाची त्यामध्ये मांडणी होणार होती, पण कुठलंही बिल मांडून दिलं जाणार नाही अशी व्यवस्था काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी केली. अमर साबळेजी, माझा एक छोटा प्रश्न आहे, तो असा आहे की मला एक गोष्ट सांगा की तुम्ही म्हणता की हे सगळं काँग्रेसने केलं, विरोधकांनी केलं, जबाबदारी तुमची काय होती? यजमान म्हणून सभागृह चालवण्याची जबाबदारी कोणाची आहे? ती काँग्रेस आणि तृणमूलची किंवा इतर पक्षांची आहे का? सभागृह चालवण्याची जबाबदारी सभागृह चालवण्याची जबाबदारी फक्त सत्ताधारी पक्षाची नसते. सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षाचे जे म्हणणं आहे ते ऐकून घ्यायचं असतं, परंतु ह्यांनी म्हणणं मांडायचंच नाही, फक्त गोंधळ घालायचा. असं ठरवलं तरी सत्ताधारी पक्षाने किती ठरवलं तर ते कामकाज पार पाडू शकत नाही. 4 किंवा 4पेक्षा जास्त लोक वेलमध्ये येऊन जर गोंधळ घालायला लागली तर लगेच हाऊस ऍडजस्ट केलं जातं. त्यामुळे हाऊस चालवण्याची जबाबदारी ही सर्वांची असते, ती पाळली गेली नाही काँग्रेसकडून. ठीक आहे रजनीताई, सरळ सरळ आरोप होतोय अमर साबळेंकडून की तुमच्यामुळे हे सगळं अधिवेशन पाण्यात गेलं. खरं म्हणजे आपण आता सांगितल्याप्रमाणे सरकारची जबाबदारी आहे की अधिवेशन नीट चाललं पाहिजे आणि कायदे पास करून घेतले पाहिजे. परंतु या देशाच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच असं झालं असेल की आता जे अमर साबळे यांनी सांगितल्याच्या बरोबर विपरीत झालं. कारण हे स्वतःच आता आपण टीव्हीवर दाखवतात तर स्वतःच घोषणा देताना दिसत आहेत, त्यांच्या हातामध्ये प्लॅकार्ड्स आहेत. त्यामुळे सत्ताधारी पक्षाची लोक हीच गोष्ट देऊन कामकाज चालू करू देत नव्हती. हे पहिल्यांदा आम्हाला बघायला मिळालं आणि त्यामुळे आम्हाला आश्चर्य वाटलं. आणि खरं म्हणजे आमची सगळ्यांची इच्छा होती, कुणाचाही म्हणजे मी प्रथम आपल्याला स्पष्ट करू इच्छिते की आमचा कुणाचा माझ्या पक्षाच्या नेत्यांचा नोटाबंदीला विरोध नाहीये, परंतु ज्या पद्धतीने त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं, ज्या अपुऱ्या तयारीनिशी आपण लोकांना त्या अडचणीला सामोरं जावं लागलं, त्या लोकांच्या अडचणीचा कुठेतरी आढावा घ्यावा आणि आमचं म्हणणं ऐकून घ्यावं अशा पद्धतीने आमची भूमिका होती. आणि त्याकरता आम्ही चर्चा मागण्याची 2 नियमांच्या खाली चर्चा मागण्याची तयारी केली होती,
ज्याला आमचं म्हणणं असं होतं की प्रधानमंत्री यांनी स्वतः छातीठोकपणे सांगितलं आणि छातीवर हात ठोकून ठोकून सांगितलं की आजपासून 500 रुपये आणि 1000 रुपये ह्याच्या नोटा म्हणजे कागदाची रद्दी, आणि त्यामुळे लोकांमध्ये जो अभूतपूर्व असा गोंधळ या देशामध्ये झाला, त्यासाठी आमच्या असं म्हणणं. ठीक आहे रजनीताई, पण मुद्दा असा आहे की भाजपने असं नेमकं काय केलं की ज्याच्यामुळे सभागृह चाललं नाही असं तुमचं म्हणणं आहे? नाही, भाजपने आम्हाला बोलूनच दिलं नाही. शेवटचे 3-4 दिवस जर आपण बघितलं तर भाजपने वेगळ्या विषयावर डायव्हर्ट, ज्या वेळेला त्यांना लक्षात आलं की लोकांचं मत हे विरोधावर चाललेलं आहे, जनमत हे विरोधात चाललेलं आहे आणि लोकांना आज 120 लोकांचा बळी गेलेला आहे. आज लाईनीमध्ये उभं राहिले. परवा 12:30 वाजता रात्री दिल्लीच्या एका जवळच्या ठिकाणी मी येत असताना लोकांची लाईनीची गर्दी एटीएमच्या बाहेर होती. ही वस्तुस्थिती आहे आणि हे सर्व होत असताना शेतकऱ्यांचा नागोला जातोय, सगळ्या बाजूनी शेतकऱ्याला मारे. अशा परिस्थितीमध्ये लोकांच्या अडचणी सांगण्यासाठी आपण आता मगाशी अभिजित म्हणालात की लोकांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही येतो, त्यामुळे राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये लोकांचे प्रतिनिधी म्हणून आमचं म्हणणं प्रधानमंत्र्यांनी ऐकून घ्यायला पाहिजे होतं. कारण नोटाबंदीचा निर्णय हा फायनान्स मंत्र्यांनी डिक्लेअर केला होता, प्रधानमंत्र्यांनी डिक्लेअर केला होता. तेव्हा आमचं म्हणणं होतं की त्यांनी ऐकून घ्यावं, पण त्यांनी ते ऐकून घ्यायची मानसिकता दाखवली नाही. ठीक आहे ऐकून घ्यायची मानसिकता दाखवली नाहीये. जे काही म्हणजे PRSने जो डेटा दिलेला आहे लेजिस्लेटिव्ह रिसर्च कमिटीने, त्याच्यानुसार लोकसभेचं कामकाज फक्त 15% चाललं आणि राज्यसभेचं कामकाज हे फक्त 18% चाललं. आशीष खेतान जी, ऐसा है कि किसी को कुछ पड़ी नहीं है इस देश में, ऐसा लग रहा है, क्योंकि ना कांग्रेस ना भाजपा, किसी को चर्चा चाहिए नहीं. पहले कुछ दिनों में कांग्रेस ने अटकलें डाली थी चर्चा ना होने की वजह से, और बाद में जो पता चला कि ये चर्चा हो सकती है, राहुल गांधी बोल सकते हैं, तो फिर भाजपा ने हंगामा शुरू कर दिया. ये हो क्या रहा है पूरा मामला? इस लोकसभा को, इस संसद को बनाने के लिए, इस संवैधानिक लोकतंत्र की बुनियाद डालने के लिए हमारे पूर्वजों ने, हमारे फाउंडिंग फादर्स ने एक बहुत लंबी लड़ाई लड़ी. हमने स्वतंत्रता की लड़ाई लड़ी और ये लोकतंत्र हासिल किया. अरुण जेटली जी जब राज्यसभा में लीडर ऑफ ऑपोजिशन होते थे आज से 5 साल पहले और हाउस नहीं चलता था, तो वे कहते थे कि सदन को चलाने की सबसे ज्यादा जिम्मेदारी चुनी हुई सरकार की है. इस सदन के दौरान आडवाणी जी ने कहा कि सरकार, ना ही विपक्ष, दोनों नहीं चाहते हैं कि सदन चले. जब सरकार ना चाहे कि सदन चले ना, तो ये आप समझ लीजिए कि हम फांसीवाद की गर्त में जाने की तैयारी कर रहे हैं पूरी. हम तानाशाही की गर्त में जाने की तैयारी कर रहे हैं. और तमाम देशों में, लैटिन अमेरिका से लेकर अफ्रीका में, मिडिल ईस्ट में तमाम ऐसे देश हैं जिन्होंने संविधान बनाया, बाद में खुद ही अपने हाथ से लोकतंत्र की हत्या कर दी. लेकिन आशीष जी, आपको ऐसा क्यों लगता है कि भाजपा नहीं चाहती है कि चर्चा हो? पर चर्चा नहीं करना चाहती है. मैं अपनी बात कर लूं, फिर आप बात कर लीजिएगा. सरकार सदन नहीं चलना देना चाहती है. दूसरी तरफ कांग्रेस पार्टी है, वो कहते हैं कि प्रधानमंत्री के ऊपर उनके पास सबूत है, लेकिन सदन में वो सबूत रखने के लिए उन्होंने कोई प्रयत्न नहीं किया. अब ये देखिए, सहारा के यहां से डायरी मिली थी, इनकम टैक्स की रेड हुई थी. 2013 में नरेंद्र मोदी जी उस समय गुजरात के चीफ मिनिस्टर थे. कच्चे खाते हैं सहारा के, एक तरफ पैसे आ रहे हैं, एक तरफ पैसे जा रहे हैं. डायरी दिखाती है कि मोदी जी को तथाकथित डायरी के हिसाब से पेमेंट हुए. सरकार इसकी जांच नहीं कराना चाहती है. और 2-3 मुख्यमंत्रियों के नाम है, इसकी जांच नहीं हो रही है. कांग्रेस ने यह बात सदन में रखने में देर रख दी, क्योंकि कांग्रेस को यह डरा रहे हैं अगस्ता वेस्टलैंड से. कांग्रेस कह रही है कि हम आपकी सहारा वाली डायरी रख देंगे. दोनों के बीच में फ्रेंडली फायर चल रही है और जनता का नुकसान हो रहा है, लोकतंत्र की हत्या हो रही है. नोटबंदी के ऊपर कोई बहस नहीं हुई. काला धन और भ्रष्टाचार जो देश के सामने इतना बड़ा मुद्दा है, कोई बहस नहीं हुई. सदन के दौरान 100 से अधिक लोगों की मौत हो गई, लाइन में खड़े हो गई, उनके ऊपर कोई चर्चा नहीं हुई. मुझे लग रहा है कि यह अध्याय, पिछले 1 महीने का अध्याय, हमारे 70 वर्ष के लोकतंत्र में इमरजेंसी के बाद दूसरा सबसे काला अध्याय है. और इसके लिए सबसे ज्यादा जिम्मेदारी सरकार की है और फिर जिम्मेदारी विपक्ष की भी. विपक्ष की भी आहे. काय चाललंय अमर साबळेजी, हे काय म्हणजे तुम्ही एकमेकांची अंडी पिल्ली बाहेर येऊ नये म्हणून तुमचे काही फ्रेंडली गेम चालू आहे का, की पहिले 15 दिवस तुम्ही बंद पडा, नंतरचे 15 दिवस आम्ही बंद पडतो? हे पहा की ते आपचे जे प्रवक्ते आहेत ना, ते फार सिरियस घेण्यासारखं नाही. त्यांची काही प्रतिमा आणि त्यांचा व्यवहार हा दिल्लीमध्ये सगळा जग बघतोय, त्यामुळे त्यांच्याविषयी बोलायची काही गरज नाही. रजनीताईंनी जो मांडलेला जो मुद्दा आहे ना, त्यांनी सांगितलं शेवटचे 3 दिवस
त्यांनी सांगितलेला मुद्दा अत्यंत बरोबर आहे. मुद्दा असा आहे, अमर साबळेजी शेवटचे अमर 3 साबळेजी दिवस- अमर साबळेजी ऐका तुम्ही आप हा शांतपणे. राजकीय पक्ष आहे. नाही नाही नाही, असं नाहीये. ऐका, आप हा माझं राजकीय तर पक्ष ऐका आहे. तुम्ही ना. जर आशिष खेतान म्हणता आहेत की त्यांनी काँग्रेसने आणि भाजपाने ही फ्रेंडली गेम चालू केली आहे, एकमेकांची अंडीपिल्ली बाहेर येऊ द्यायची नाही, एका राजकीय पक्षाला डावलून तुम्ही त्यांना गांभीर्याने घ्यायची गरज नाही, असं तुम्ही कसं काय म्हणू शकता? हे माझं मत आहे, हे तुम्ही काय सांगायचं? माझं मत आहे ते मी मांडलंय ना. पण तुम्ही त्याच्यावर नाही बोलायचं. नाही, 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 माझं त्यांनी जे बोलल्यानंतर मी बोलतोय ना, अमर साबळेजी त्यामुळे अमर माझं साबळेजी मत आहे ते ऐकून नाही, नाही, घ्यायचं. तुम्ही तुम्ही नाही, त्याच्यावर नाही, नंतर तुम्ही कॉमेंट नाही, नाही, करायची. अमर साबळेजी मी तुम्हाला फक्त ऐकून एवढंच घ्या. विचारलं, माझा प्रश्न आजची डायव्हर्ट करू नका. इज्जत तुम्ही काय निघली एकमेकांची संपूर्ण अंडीपिल्ली देशामध्ये? बाहेर येऊ नयेत म्हणून हे सगळं चाललंय का? माझा सरळ थेट प्रश्न आहे, त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकता. हो, तुम्हाला ते सांगतो की काँग्रेसने रजनीताईंनी सांगितलेला मुद्दा तो बरोबर आहे की शेवटच्या 3 दिवसामध्ये भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली, परंतु उरलेल्या 16 नोव्हेंबर पासून ते 13 डिसेंबर पर्यंत कुणी गोंधळ घातला? हे रजनीताई पाटलांच्या विधानावरून सिद्ध होतं की शेवटचे 3 दिवस सोडले तर पहिले सगळे दिवस हे काँग्रेसने सभागृहामध्ये हैदोस घातला. त्यांनी जे सांगितलं की 167 नियमाप्रमाणे सभागृहामध्ये चर्चा झाली पाहिजे अशी त्यांनी मागणी केली, त्याप्रमाणे चर्चा सुरू झाली. त्या चर्चेला भारतीय जनता पार्टी आणि सरकारी पक्षाने त्यांना मान्यता दिली. त्याप्रमाणे एक दिवस चर्चा सुरू झालेली आहे. दुसऱ्या दिवशी चर्चा सुरू होण्याच्या अगोदर त्यांची रणनीती बदलली आणि की मोदी सभागृहामध्ये पाहिजेत, ते असतील तरच आम्ही चर्चा करू अशा पद्धतीची त्यांनी रणनीती बदलली आणि नंतर गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यामुळे आणि शेवटचे 3 दिवसाचा विषय जो आहे तो ऑगस्टाच्या संदर्भामध्ये जे पेपरला आलेला आहे, जे इटलीच्या कोर्टामध्ये त्यामध्ये जे काही त्यांचे डॉक्युमेंट मिळाले त्याच्यामध्ये त्यांची जे डायरीमध्ये जे लिहिलं गेलेलं आहे की पॉलिटिकल फॅमिलीला आणि एपी म्हणून जे आहेत त्यांना पैशाची तरतूद करण्यात आली होती. जेव्हा पेपरला छापून आल्यानंतर त्याच्यावर सुद्धा चर्चा झाली पाहिजे, कारण ऑगस्टा हेलिकॉप्टर आहे, हे संरक्षण दृष्ट्या आपण खरेदी करण्याचा व्यवहार केलेला आहे. ठीक आहे. आणि तो संरक्षण दृष्ट्या संवेदनशील विषय आहे, त्याच्यावर सुद्धा चर्चा झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही चर्चेची मागणी करत होतो. ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला तुम्ही म्हणजे नाही, ठीक आहे. म्हणजे मुद्दा असा आहे की रजनीताई म्हणतात ते बरोबर आहे. रजनीताई आम्ही मागणी केली, त्यांनी घोषणा दिल्या. आपचे आशिष खेतान म्हणतात तसंच व्हायला लागले. म्हणजे अमर साहेबांना तुम्ही जे म्हणताय ते मान्य आणि ते म्हणतात ते काय मान्य नाहीये. हे तुमची फ्रेंडली गेम आहे का? नाही, अमरजी मला सपोर्ट करत नाहीयेत. अमरजी फक्त म्हणतात की 3 दिवस शेवटचे जे बंद पडलं ते आमच्यामुळे पडलं, बाकीचे दिवस काँग्रेसमुळे झालं, असं त्यांचा म्हणण्याचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये आमची फ्रेंडली फाईट काँग्रेस कधीही बीजेपी बरोबर फ्रेंडली फाईट करणार नाही. आशिष खेतानांना पॉलिटिकल काहीतरी बोलायचं म्हणून ते बोलत असतील तर मला त्याच्यावर काय म्हणायचं नाही, परंतु अशा पद्धतीने बीजेपी आणि काँग्रेस एकत्र येऊन लढतील किंवा एकत्र फ्रेंडली फाईट करतील हा काही मुद्दा नाही. आता ज्याचा उल्लेख अमरजींनी केला ऑगस्टा वेस्टलँड, हा फक्त मूळ मुद्द्यापासून डिमॉनिटायझेशन पासून लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी म्हणून बीजेपीची असलेली खेळी आहे. आणि ज्यावेळेस त्यांना असं वाटलं की आता आपल्याला सामोरं जाण्याशिवाय पर्याय नाही, त्याला तरी सामोरं न जाण्यापेक्षा बंद पाडलेलं बरं असा निर्णय घेतला. मला दुसरी गोष्ट या ठिकाणी आपल्या माध्यमातून अभिजितची सांगावीशी वाटते की राज्यसभेवर हे झालं, पण लोकसभेमधले आमचे जे मल्लिकार्जुन खरगे साहेब आहेत ते स्वतः 2 वेळेला आमच्या स्पीकर मॅडमच्या घरी गेले, एकदा ऑफिसमध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं कुठल्याही नियमाखाली घ्या पण चर्चा करू दे म्हणून त्यांनी विनंती केली, पण त्यांची कुठलीही विनंती मान्य झाली नाही. आज आम्ही राष्ट्रपतींना भेटून हेच सांगितलं की आम्हाला हाऊस चालवायचं होतं, आम्हाला डिमॉनिटायझेशनवर चर्चा करायची होती, आम्हाला नोटाबंदीमुळे होणारा लोकांचा त्रास प्रधानमंत्र्यांनी सगळ्यांनी ऐकावा आणि त्याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा अशी आमची इच्छा होती. पण ती इच्छा भारतीय जनता पक्ष आणि सत्ताधारी पक्षाची नसल्यामुळे त्यांनी अधिवेशन चालू दिलं नाही आणि संपूर्ण अधिवेशनामध्ये घोळ घातला. ठीक आहे. मुद्दा असा आहे की म्हणजे आधी काँग्रेसनं घोळ घातला, मग भाजपनं घोळ घातला. आधी त्यांना चर्चा नको होती, मग आता त्या भाजपला चर्चा नको होती. मागणी हीच होती की प्रधानमंत्र्यांनी तिथे आलं पाहिजे. प्रधानमंत्री फक्त 1 तासभर आलेले होते आणि आमची दुसरी मागणी अशी होती की प्रधानमंत्री जर पोपच्या कॉन्सर्टला जाऊ शकतात, प्रधानमंत्री जर गोव्याला जाऊ शकतात, प्रधानमंत्री परदेशात जाऊ शकतात, जिथे एकतर्फी संवाद होईल अशा प्रत्येक ठिकाणी प्रधानमंत्री जातात, पण जिथे त्यांना कुठला ऐकावा लागेल अशा ठिकाणी प्रधानमंत्री जात नाहीत आणि ती दुर्दैवाची गोष्ट आहे. अमर साबळेजी, मुद्दा असा आहे की प्रधानमंत्र्यांना काही प्रश्न विचारलेले नको आहेत का? प्रश्न विचारलेले आवडत नाहीत का? रजनीताई म्हणतात की ते जिथं संसदेला उत्तर द्यावं लागतं म्हणून प्रधानमंत्री येत नाहीत. काय हरकत आहे की लोकसभेत आणि राज्यसभेत येऊन उत्तर द्यायला? रजनीताईंचा काहीतरी गैरसमज झालेला आहे, कारण जेव्हा हा प्रश्न
काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी उपस्थित केला तेव्हा उपसभापती पी.जे. कुरियन आहेत. पी.जे. कुरियननी असा निर्णय दिला की 167 प्रमाणे चर्चा सुरू झाल्यानंतर ह्या चर्चेला पंतप्रधान उपस्थित असलेच पाहिजे असा मी आदेश देऊ शकत नाही आणि ते कोणत्याही नियमात बसत नाही. नोटाबंदीचा निर्णय हा फायनान्स डिपार्टमेंटशी संबंधित असल्यामुळे आणि या चर्चेसाठी सभागृहामध्ये अरुण जेटली उपस्थित असल्यामुळे मी त्यांना आदेश देऊ शकतो, परंतु चर्चा चालू आहे त्यामुळे पंतप्रधान सभागृहामध्ये असलेच पाहिजे असं कोणत्याही नियमात लिहिलेलं नाही आणि संविधानामध्ये तशी तरतूद नाही. असं असताना सुद्धा यांनी पंतप्रधान आम्ही चर्चा करत असताना सभागृहामध्ये हजर असले पाहिजेत अशा पद्धतीचा आग्रह केला. त्यानंतर पंतप्रधान सभागृहामध्ये येऊन बसले. येऊन बसल्यानंतर परत ह्यांनी दंगा सुरू केला. नंतर हाऊस ऍडजर्न झालं. नंतर पंतप्रधान परत येऊन बसले. परत येऊन बसल्यानंतर चर्चा ऐकण्यासाठी तेव्हा काँग्रेसचे सगळे सभासद उठले आणि नरेंद्र मोदी माफी मागो, नरेंद्र मोदी माफी मागो अशा पद्धतीचा दंगा वेलमध्ये येऊन घातला आणि हाऊस ऍडजर्न झालं. म्हणजे तुम्ही मागणी केली, पंतप्रधान सभागृहामध्ये येऊन बसले, त्यावेळेस सभागृहामध्ये येऊन बसल्यानंतर त्यांनी माफीची मागणी तुम्ही केली, सभागृह ऍडजर्न झालं. म्हणजे पंतप्रधान सभागृहामध्ये आलेच नाहीत, तुमची ऐकण्याची त्यांची तयारीच नाही असं अजिबात घडलेलं नाही. या राज्यसभेचं जर आपण सगळं बुलेटिन तपासलं तर तुमच्या लक्षात येईल की पंतप्रधान सभागृहामध्ये येऊन बसले. दिल्लीचं कामकाज जे आहे ते खूप जवळून खूप वर्ष बघितलेलं आहे. ह्या संसदेच्या कामकाजाकडे बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की काँग्रेसला आणि भाजपला खरंच कामकाज चालवायचं होतं? तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगोदर देतो मी की संसदेचं कामकाजामध्ये जो काही गोंधळ झाला किंवा तुम्ही जे शीर्षक दिले बट्ट्याबोळ झाला तर ही काही पहिली वेळ नाहीये संसदेमध्ये असं होण्याची. आतापर्यंत असे कित्येक अधिवेशन मला आठवतात की ज्याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण संसदेचं कामकाज संपूर्ण अधिवेशन अजिबात चाललेलं नाही. अगदी तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर 1995 साली जेव्हा नरसिंहराव पंतप्रधान होते तेव्हा असंच विंटर सेशन म्हणजे हिवाळी अधिवेशन सुखरामच्या विषयावर पूर्ण सेशन चालू शकलेलं नव्हतं. 1997 साली जेव्हा गुजराल पंतप्रधान होते तेव्हा जैन कमिशनच्या विषयावरून जेव्हा विरोधकांनी मागणी केली आणि द्रमुकच्या मंत्र्यांना तुम्ही बाहेर काढा अशी मागणी केली त्याही वेळेला संपूर्ण सेशन चाललं नव्हतं. 2012 साली जेव्हा 2G स्पेक्ट्रमचा विषय विरोधकांनी म्हणजे आजचे जे सत्ताधारी इतिहास तर ठीक आहे पण यावेळेला नेमकं काय होती स्ट्रॅटेजी असं तुम्हाला वाटतं? नाही मी तुम्हाला हे उदाहरण एवढ्यासाठी देतो की हे 4 अधिवेशनं आणि जेव्हा विंटर सेशन लोकसभा निवडणुकी झाल्यानंतर मध्यावर जेव्हा अशा प्रकारे वाया जातं पूर्ण त्याच्यानंतर ते सरकार सत्तेवर राहत नाही असा आतापर्यंतचा या 4 अधिवेशनांचा असा अनुभव आहे. आता या अधिवेशनाबद्दल जर बोलायचं झालं तर प्रश्न असा आहे की भाजप किंवा काँग्रेस या दोघांनाही चर्चा नको होती का? तर असं अजिबातच नव्हतं. याचं कारण पहिल्या दिवशी लोकसभेमध्ये एका सदस्याची डेथ झाल्यामुळे ते लगेच तहकूब झालं आणि राज्यसभेत दिवसभर चर्चा चालली. सर्व पक्षाचे खासदार त्याच्यामध्ये बोलले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांचं भाषण दुसऱ्या दिवशी झालं, त्याही दिवशी चर्चा झाली. पंतप्रधान त्याला उपस्थित होते. त्यावेळेला विरोधकांची मागणी ही होती की पंतप्रधानांनी जर इतकी मोठी घोषणा केली आहे की जी संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेला हलवून सोडणारी आहे तर त्या चर्चेला त्यांनी सभागृहात राहिलं पाहिजे. ही मागणी काही आवाजवी नव्हती राज्यसभेत केलेलं. याचं उदाहरण मी देतो की 2Gच्या वेळेला हीच मागणी त्यावेळेसच्या विरोधकांनी म्हणजे भाजप आणि यांनी केली. त्यावेळेला मनमोहन सिंग पूर्ण वेळ 2Gची चर्चा होईपर्यंत दोन्ही सभागृहामध्ये बसून होते. बरोबर. ते मनमोहन सिंगांनी जे केलं ते काही नरेंद्र मोदींना करता आलं नसतं अशातला भाग नाही. लोकसभेमध्ये हीच मागणी झाली की मतदान ज्याच्यावर होईल त्या विषयावर चर्चा करा आणि पंतप्रधानांनी पूर्ण चर्चा ऐकली पाहिजे. आता या 2 मागण्या टाळायचं भाजपला काय कारण होतं मला तर काही कळलं नाही. याचं कारण लोकसभेमध्ये भाजपकडे साधारणपणे 125
300 खासदारांचं पाठबळ आहे. पाठबळ आहे. त्या बरोबर. ठिकाणी जर मतदान झालं असतं तर काही भाजपचा पराभव होण्याची शक्यता नव्हती किंवा काही वेडवाकडं सरकार काही पडण्याची शक्यता नव्हती आणि पंतप्रधान उपस्थित राहिले असते तर चर्चाही सुरळीतपणे झाली असती. नक्कीच. हे टाळलं कोणी तर हे भाजपने टाळलं. त्याच्यामुळे पंतप्रधानांचा अहंकार नडला आणि त्याच्यामुळे गाडी जी रुळावरून घसरली. तर जबाबदार दोन्ही पक्ष आहेत. दोन्ही पक्ष. भाजप आहे आणि काँग्रेसही आहेत. याचं कारण आता इथे अमर साबळे आहेत आणि रजनी पाटील आहेत. दोघांनाही मी सभागृहामध्ये घोषणा देताना पाहिलं. या संपूर्ण अधिवेशनात अमर साबळेंचा हाच निळा जॅकेट तर संपूर्ण देशाने घोषणा देताना पाहिलाच असेल. त्याच्यामुळे कोणा एकावर असा आरोप करण्याचा काही अर्थ नाही. आणि मग त्याच्यातून निष्कर्ष असा निघतो की सभागृहात ही चर्चा जर सुरळीत चालावी अशी जर इच्छा सरकारची होती तर सरकारने त्यासाठी काय प्रयत्न केले तर हाच त्याचं तर उत्तर महत्त्वाचा त्यांनी मुद्दा आहे काही की सरकारने त्यासाठी काय प्रयत्न त्यांनी केलेत का हाच तर महत्त्वाचा मुद्दा आहे. 1 मिनिट संसद चालवण्याचा खर्च 2.5 लाख रुपये. दिवसाला जर 5 तास राज्यसभेचं आणि 6 तास लोकसभेचं कामकाज चालतं असं जर आपण हिशोब धरला तर आपण विचार करू शकतो की किती खर्च होतो. आणि वर्षाला 100 दिवस संसदेचं कामकाज चालतंय. मुद्दाम ही माहिती सांगतोय आणि त्यासाठी 600 कोटी रुपयांचं बजेट होतं. या संसदेत गेल्या महिनाभर जे कामकाज चाललं नाही, जो पैसा वाया गेला, जो तुमच्या आमच्या खिशातून गेलाय, तो पैसा कोण भरून देणार? त्याची माफी दोन्ही पक्ष काँग्रेस आणि भाजप मागणार का? या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया. कुठेही जाऊ नका. पाहत राहा एबीपी माझा. तर संसदेचा बट्ट्याबोळ कुणी केला, अधिवेशनाचा बट्ट्याबोळ कुणी केला? अमर साबळेजी, मुद्दा असा आहे की तुम्ही माफी मागा ना सरळ सरळ देशाची आता, की संसदेचं कामकाज चाललेलं नाहीये, अख्खा महिना वाया गेलेला आहे, एवढा लोकांचा पैसा, टॅक्सपेअरचा पैसा वाया गेलेला आहे. पंतप्रधान भाऊक आहेत, त्यांना या सगळ्याची खूप संवेदनशील आहेत, ते जाणीव आहे त्यांना या सगळ्या गोष्टींची. एक संसदेला जबाबदार पक्ष, सत्ताधारी पक्ष म्हणून माफी मागा ना तुम्ही. अरे आवाज माफी मागण्याचा प्रश्नच येतो कुठे? की ज्यांनी सभागृह चालू दिलं नाही, सभागृह चालू दिलं नाही त्यांचा विषय, माफी मागण्याचा येतो प्रश्न. तुम्ही दोन्ही पक्षांनी माफी मागितली पाहिजे ना देशाची. मनामध्ये एखादी चांगली अद्दल सुचली म्हणून आम्ही लगेच अमर साबळेजी नाही, आमच्या मनात नाही, आम्ही दिलेल्या पैशातून तुम्हाला तिथं पाठवलं गेलेलं आहे, ह्या लोकांच्या कामासाठी पाठवलं गेलेलं आहे. जितकी चुकी तुमची आहे, काँग्रेसची आहे, तुम्ही दोन्ही पक्षांची आहे, दोन्ही पक्षांनी माफी मागा ना. तिथं जाणाऱ्या सभागृहामध्ये जाणाऱ्या खासदारांना त्याची जाणीव आहे. राजकीय पक्ष, राजकीय रणनीती जी ठरते त्याच्यावर ते होतं. तुम्ही राजकारण तिथं करा. तुम्ही अमर साबळेजी, मला एक क्लीन लाईन. नाही अमर साबळेजी, नाही अमर साबळेजी जबाबदार आहेत. अमर साबळेजी इतके तुम्ही चिडू नका ना. आता तुम्ही एवढं म्हणता की जाणीव आहे तुम्हाला, लोकांच्या पैशांवर तुम्ही जाता, तुम्ही इतके संवेदनशील आहात. तुम्ही काही बोलणार का? नाही काही तुम्हाला तिथं अँकर म्हणून संधी मिळाली म्हणून तुम्ही काही बोलणार का? तुम्ही अच्छा, तुम्ही खासदारात म्हणून तुम्ही काही बोलणार? तुम्हाला जर असं विचारलं की टॅक्सपेअरच्या पैशावरती, तुमच्या मर्यादा कळल्या पाहिजेत. अहो अमर साबळेजी, तुमच्या मर्यादा कळल्या पाहिजेत. काय हरकत आहे अमर साबळेजी की आता टॅक्सपेअरचा पैसा वाया गेलाय, असं परत होणार नाही, या देशाची आपण संवेदनशीलपणे आपण खेद व्यक्त कर. काय हरकत आहे? मला मुद्दाच नाही कळाला, तुम्हाला इतका संताप येण्याचं कारणच नाही कळालं. नाही पण तुम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे असं काही नाही. अमर साबळेजी पत्रकारितेमध्ये 20 वर्ष पत्रकारिता मी केलेले. अमर साबळेजी, विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे असं अमर साबळेजी. त्यामुळे मूळ मुद्दा असा आहे की भारतीय जनता पार्टी आणि मोदी सरकारने हे सरकार आणि अधिवेशन चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही अधिवेशन चालवण्याचा प्रयत्न, मला गंमत कर नाही अमर साबळेजी, तर तुम्ही इतके प्रामाणिकपणे तुम्ही सांगता आहात. नाही अमर साबळेजी तुम्ही ऐकून तर घ्या अमर साबळेजी, ऐकून तर घ्या. तुम्ही इतके संताप करता आहात. माझा फक्त मुद्दा इतका आहे की एवढा सगळा पैसा वाया गेलाय, देशाचा वेळ वाया गेलाय. ऐका ना, तुम्हाला तुमच्या मर्यादा कळत नाही. ऐका ना अमर साबळेजी, असं आहे अमर साबळेजी तुम्ही असं आहे. नाही मुद्दा असा आहे अमर साबळेजी, मुद्दा असा आहे की तुम्ही आम्हाला मर्यादा सांगता, तुम्ही तिथं घोषणा देता, तुम्ही सभागृह बंद पाडता, तुम्ही अख्ख्या देशातला पैसा लोकांचा वाया घालवता. त्यावेळेला तुमच्या मर्यादा तुम्हाला माहिती असतात असं आम्ही समजायचं का देशातल्या लोकांनी? असं आहे ना की तुम्ही पण जसं मी प्रश्न विचारतोय, माझं काम आहे प्रश्न विचारणं. तुम्ही असं नाही. अमर साबळेजी राज्यसभेचा बघा तुम्ही अगोदर. अमर साबळेजी, आम्ही घोषणा कधी दिल्या ते बघून पहा. ठीक आहे ना अमर साबळेजी, तुम्ही हे सांगा ना. मला प्रश्न विचारा. राज्यसभेचं तुम्ही कामकाज पूर्ण बघितलेलं आहे? अमर साबळेजी कामकाज तुम्ही बघितलं आहे? अमर साबळेजी, मी तुम्हाला पुन्हा विचारतोय, सरकार म्हणून, सत्ताधारी म्हणून
अमर साबळेजी तुम्ही ऐकून घेणार आहात त्याच्यानंतर का? गोष्ट सुरू केलेली आहे. अमर साबळेजी तुम्ही ऐकून घेणार आहात का? तुम्ही संताप करू नका. मी तुम्हाला खरंच खूप विनम्रतेने प्रश्न सांगा. विचारतोय. खूप विनम्रतेने प्रश्न विचारतोय. तुम्ही संताप करू नका. प्रश्न असा आहे की लोकांचा पैसा वाया गेलाय हे तर खरं आहे. महिना वाया गेलाय हिवाळी अधिवेशनाचं हे तर खरं आहे. अनेक बिल्स महत्वाची यायची होती, ती 19 बिल यायची होती, 2 त्यातली आली ऍक्च्युअली. झालंय ना, नुकसान झालंय देशाचं, हे तर मान्य आहे. खेद व्यक्त करायला काय हरकत आहे? ठीक आहे, तुम्ही असं म्हणू शकता की काँग्रेसने केलं सगळं. तुम्ही इतका संताप का करताय? खेद व्यक्त करायला काय हरकत आहे? की गेलाय ना वाया, सगळ्यांमुळे गेलाय, काँग्रेसमुळे गेलाय, तर तुमच्यामुळे पण गेलाय. नाही, तुम्ही खेद व्यक्त करावा, माफी मागावी, हा तुमचा प्रश्न आहे. तो प्रश्न बरं, मी ठीक आहे. टाळून टाकला. ठीक असं आहे, टाळ, समजा. टाळ, त्याच्या ठीक. प्रश्नाचं पुढचं ठीक उत्तर आहे, ठीक देतो आहे. की ह्याला काँग्रेस जबाबदार आहे. काँग्रेस जबाबदार आहे. ह्या प्रश्नाचं माझं उत्तर आहे की याला काँग्रेस जबाबदार आहे. ठीक आहे. रजनीताई तोच प्रश्न आहे माझा तुमच्यासाठी. अमर साबळे खूपच संतापलेत की लोकांचा पैसा वाया गेला हे सत्य आहे. अभिजितजी, जर महिन्याला आपण जे 600 कोटी. म्हणता, हा बोला. आपण जे म्हणलात तर एक सर्वसामान्य नागरिक म्हणून ज्याला मी विचार करते त्याला मलाही मनामध्ये हा निश्चितपणे खेद होतो की टॅक्स पेयर्स मनी हा अशा पद्धतीने गेला नाही पाहिजे. परंतु त्यासाठी सर्व विरोधी पक्ष मिळून, त्याच्यामध्ये काँग्रेस एकटीच नव्हती, काँग्रेस बरोबर टीएमसी होती, जेडीयू होतं, आरजेडी होते, हे इतर सर्व पक्ष, सपा होता, बसपा होता, हे सर्व पक्षांनी मिळून आम्ही हा निर्णय घेतला होता की प्रधानमंत्री मोदी यांनी या ठिकाणी घेऊन जनतेचे जे दुःख आहे ते लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या माध्यमातून, आमच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत जावं, ही आमची भावना प्रामाणिक होती. आणि ते जर त्यांनी संवेदनाक्षम होऊन जर त्यांनी घेतला असता तो निर्णय, तर निश्चितपणे कामकाज चांगलं चालवणं हे ह्याच्यामध्ये आम्ही पुढाकार घेतला असता. परंतु ज्या पंतप्रधानांना मुंबई मधल्या पॉप कॉन्सर्टमध्ये जायला वेळ आहे, त्यांना तिथे सांगायला वेळ आहे, तिथे भाषण करायला वेळ आहे, इतर सर्व ठिकाणी भाषण करायला वेळ आहे, आज सुद्धा त्यांनी बाहेर जाऊन भाषण केलं आणि त्याच्यामध्ये इंदिरा गांधींपासून ते यशवंतराव चव्हाणांपर्यंत सगळ्यांची नावं घेतली. परंतु संसदेमध्ये येऊन मात्र त्यांना कधी आम्हाला फेस करावं आणि आम्हाला उत्तर द्यावी असं वाटलं नाही. हे आमचं दुःख आहे आणि ते दुःख आम्हाला प्रधानमंत्र्यांच्या पर्यंत पोहोचवायचं होतं, पण दुर्दैवाने त्यांनी ते समजून घेतलं नाही. एका गोष्टीसाठी रजनीताई मी तुमचं अभिनंदन करेन की किमान तुम्हाला खेद तरी व्यक्त करावा वाटला. अमर साबळेंना तसं नाही वाटलं. हरकत नाही, तो त्यांचा मुद्दा आहे, कदाचित सत्तेत असल्यामुळे त्यांना नहीं वाटणार. शेवटचे काही मिनिट आहेत आपल्याकडे. आशीष खेतान जी मुद्दा ये है कि इतना सारा पैसा जो है वेस्ट जा रहा है, कोई इस पर कोई ये मानने के लिए तैयार नहीं है कि पैसा वेस्ट गया है इसलिए देश की माफी मांगनी चाहिए. ये ठीक है, खेद जताया है रजनी पाटिल ताई ने यहाँ पे, लेकिन ऐसा है कि ये इसका एंड कैसे होगा? ये लॉकजाम कब तक रहेगा? ये विंटर सेशन ऐसा गया, अगला सेशन, उसके अगला सेशन, ये कब इसका लॉकजाम कैसे खत्म हो सकता है? आज प्रधानमंत्री जी ने भारतीय जनता पार्टी की एक इंटरनल मीटिंग में कहा कि देश सर्वोपरि है और देश को पहले रखना चाहिए. मेरा सवाल प्रधानमंत्री जी से यह है कि कांग्रेस 2 मांगे कर रही थी. कांग्रेस की मांग नंबर 1 थी कि राज्यसभा में जब डिबेट हो तो प्रधानमंत्री मौजूद रहे. दूसरी मांग लोकसभा में यह थी कि जो डिबेट हो उस पर वोटिंग हो. मुझे यह समझ में नहीं आता है कि जो प्रधानमंत्री कहते हैं कि देश को पहले रखना चाहिए, तो ये दोनों मानने में प्रधानमंत्री जी को क्या आपत्ति थी? प्रधानमंत्री पूरे देश में राजनीतिक दौरे कर रहे थे. वो यूपी में उन्होंने जगह जगह रैलियां करी, गोवा में रैली करी, महाराष्ट्र में रैली करी, लेकिन वो राज्यसभा में बैठने के लिए तैयार नहीं थे. मुझे समझ में नहीं आता है कि इसमें देश कहां आया. देश की बात नहीं आई इसमें. अगर वो बैठ जाते तो वहां पर डिबेट होती, देश सुनता, जनता समझती कि प्रधानमंत्री की क्या योजना थी कि वो डिमोनेटाइजेशन नोटबंदी की स्कीम लेकर आए. ठीक है, अपन अमर साबळेंना विचारूयात. अमर साबळे धन वापस आया, क्यों तैयारी नहीं कर पाए ठीक से? देश जर सर्वोच्च आहे. 5 बड़े प्रश्न हैं जिनके जवाब, एक मिनट में अपनी बात कर. 5 बड़े प्रश्न हैं जिनके जवाब जनता चाहती है आज, जिस पर 1.5 महीने से कोई चर्चा नहीं हुई. सवाल नंबर 1 ये है कि 80 लाख करोड़ रुपए प्रधानमंत्री जी ने विदेशी खातों से वापस लाने की बात करी थी, वो पैसे अभी तक क्यों नहीं आए? सवाल नंबर 2, 10 लाख करोड़ रुपए बैंकों के बड़े बड़े औद्योगिक घरानों पे बाकी हैं, प्रधानमंत्री उनको वापस लेने के लिए क्या कदम उठा रहे हैं? सवाल नंबर 3, 2 सालों में प्रधानमंत्री जी ने 1.25 लाख करोड़ रुपए का कर्जा माफ कर दिया, किसानों का एक भी पैसा माफ नहीं किया, आम जनता का एक भी पैसा माफ नहीं किया. क्यों 1.25 लाख करोड़ रुपए माफ कर दिया और उनके नाम बताएं? सवाल नंबर 4, ये जो मंदी आई अर्थव्यवस्था में, ये मंदी से देश कब निकलेगा? किसान के पास कब पैसा आएगा? मजदूर के पास कब पैसा आएगा? व्यापारियों के पास कब पैसा आएगा? पेंशन वालों के पास कब पैसा आएगा? और सवाल नंबर 5, इतनी बड़ी योजना थी, आप तो बड़े ताकतवर प्रधानमंत्री हैं, आप कहते थे मनमोहन सिंह कमजोर हैं, आपने इतनी बड़ी योजना बनाई और उस योजना में इतने बड़े बड़े छेद.
आपके पास पैसे नहीं थे, आपके पास आपने एटीएम रिकैलिब्रेट नहीं किए, आपकी बैंकों की तैयारी नहीं थी, आपकी सरकारी मशीनरी तैयार नहीं थी। इन 5 प्रश्न का जवाब देना पड़ेगा और ये संसद से भाग रहे हैं। ठीक है, अमर ये साबळे पार्लियामेंट नहीं चलाना चाहते हैं अमर साबळे जी का आले नाही और कांग्रेस पंतप्रधान? उसमें मदद कर रही है इनकी। अमर साबळे जी 5 प्रश्न होते, अतिशय थोडा वेळ आहे. त्यांची माहिती अपुरी आहे. पंतप्रधान राज्यसभेमध्ये आलेच नाहीत असं ते म्हणतात. तर पंतप्रधान राज्यसभेमध्ये आले होते, अनेक वेळा आले होते, बसले होते. काँग्रेसने परत दंगा सुरू केला, नंतर दुसऱ्या वेळेस परत येऊन बसले. तर काँग्रेसने सुरुवात केलं की नरेंद्र मोदी माफी मागो अशा पद्धतीच्या घोषणा केल्या आणि काँग्रेसच्या गदारोळामुळे ते कामकाज ऍडजस्ट झालेलं आहे. त्यामुळे पंतप्रधान राज्यसभेमध्ये आलेच नाहीत ही त्यांची माहिती अपुरी आहे. अच्छा, लोकसभेतल्या मतदानाला का घाबरले? नरेंद्र मोदी सरकारचा जो जाहीरनामा होता भ्रष्टाचार मुक्त आणि काँग्रेस मुक्त याला लोकांनी समर्थन दिलं आणि 350 जागा 350 जागा मिळाल्या. अमर साबळेजी मी तुम्हाला थांबून विचारलं की हे 5 अतिशय वर्षासाठी 30 दिलेलं सेकंद आहे. शेवटची 30 सेकंद आहेत. लोकसभेत मतदान घ्यावं ही मागणी होती, तुमच्याकडे बहुमत होतं, तिथं मतदान घेऊन चर्चेला पुढे गेली असते ना चर्चा. आपण त्याच्यामध्ये थांबायची काय गरज होती? असं का नाही झालं? नाही, आम्हाला काही अडचण नव्हती. हे पास लोकसभेमध्ये बहुमत आहे, त्यामुळे तिथं कितीही मतदानाचा विषय झाला तर भारतीय जनता पार्टीच बहुमत होणार आहे हे आम्हाला माहिती आहे. मग आम्ही अडून कशाला राहू? आम्ही विरोध कशाला करू? तुम्ही चर्चा पण नाही केली आम्ही त्याच्याबद्दल. विरोध केला नाही, परंतु जे सहकार्य विरोधी पक्षाकडून मिळायला पाहिजे होतं ते सहकार्य मिळालं नाही. तुम्ही मतदानाला तयार झाला असता तर चर्चा झाली असती ना. तुम्ही मतदानाला तयार झाला नाही ना. कमिटीमध्ये जो कार्यक्रम ठरला जातो त्या कार्यक्रमाप्रमाणे त्यांनी वागायचंच नव्हतं असं ठरवलं होतं. अमर साबळेजी तुम्ही मतदानाला तयारी दाखवली नाही म्हणून ते कामकाज रखडलं ना. बिझनेस ऍडवायझरी कमिटीमध्ये जे कामकाजाचं शेड्यूल ठरतं, तुम्हाला ते सांगतो, सभागृहामध्ये कामकाज कसं सुरू होतं तर बिझनेस ऍडवायझरी कमिटीची मीटिंग बसते आणि कोणत्या कोणत्या बिलावर किती वेळ द्यायचा असं ठरतं. त्यावेळेस काँग्रेस पक्षाचे, अन्य राजकीय पक्षाचे, सत्ताधारी पक्षाचे सगळे बिझनेस ऍडवायझरी कमिटीमधले जे असतात ते एकत्र बसतात, ते चेअरमनच्या समोर बसतात आणि कामकाज ठरवतात. त्याप्रमाणे त्या ठिकाणी काँग्रेसने जे सहकार्य करायला पाहिजे ते सहकार्य काँग्रेसने केलं नाही आणि त्याच्यामुळे हे नीट कामकाज होऊ शकलं नाही. ठीक आहे भटेवराजी, शेवटची 30 सेकंद आहेत. भटेवराजी शेवटची 30 सेकंद आहेत. मुद्दा असा आहे की आता तुम्ही बघितलं सगळं, म्हणजे कुणालाही त्याचा खेद आणि खंत वाटत नाहीये हे सगळा पैसा वाया गेला या सगळ्या गोष्टींबद्दलची तुमची शेवटची कमेंट. असं आहे की ज्या पंतप्रधानांबद्दल आपण चर्चा करत होतो त्यांचं विधानसभेतलं 12 वर्षाचं ट्रॅक रेकॉर्ड जरी काढून पाहिलं गुजरात विधानसभेची वेबसाईट उघडून, तर त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड काही फार संसदीय कामकाजाबाबत चांगलं नाहीये. कारण संपूर्ण 12 वर्षात त्यांनी 6 भाषणं केली. त्यांच्या खात्याची उत्तरं सुद्धा त्यांचा राज्यमंत्री द्यायचा. त्यांना पब्लिक मीटिंगमध्ये भाषण करायला, समोर लोकांकडून उत्तर मागायला आवडतं. संसदेत बोलायला किंवा संसदेत बसायला त्यांच्यामध्ये काय कुठला कॉम्प्लेक्स आहे मला माहित नाही. पण गेल्या 2.5 वर्षामध्ये संसदेचा अनुभव गुजरात विधानसभेपेक्षा वेगळा नाही. उरलेल्या 2.5 वर्षात ही सुधारणा त्यांच्याकडून होईल अशी अपेक्षा करूया. याचं कारण हे अधिवेशन केवळ पंतप्रधानांच्या अहंकारामुळे वाया गेलं असंच सगळ्यांचं मत आहे. ठीक आहे अमर साबळेजी, कदाचित तुम्ही परत सहमत नसाल आणि तुम्ही चिडाल तर मी तुम्हाला फार काही विचारत नाही, कारण आता आपली वेळ पण संपलेली आहे, हरकत नाहीये. तर खोल श्वास घेतो मी आता हा कार्यक्रम संपवताना आणि अशी अपेक्षा करूयात की आपण प्रश्न विचारल्यानंतर चिडणार नाहीत. आपण प्रश्न विचारल्यानंतर, लोकांचे प्रश्न विचारल्यानंतर आपण त्याला उत्तर द्यायला बांधील असू. जसे आपण टीव्ही चॅनल्सवरती चर्चा करतो तशा चर्चा तितक्याच समन्वयानं, तितक्याच शांततेनं, तितक्याच प्रेमानं लोकसभेतही घडतील आणि त्याला पंतप्रधान मोदी लोकांच्या प्रश्नाला उत्तर देतील अशी अपेक्षा करूयात आणि या चर्चा तिथंच थांबूयात. तुम्ही पाहत रहा एबीपी माझं.